कासेगाव गटातील संभ्रमाला पूर्णविराम. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आणि आमदार अभिजित पाटील एकत्र. सरकोली गणातील वर्षा भोसले यांच्या प्रचाराला बळ. कासेगाव गटात राष्ट्रवादी एकसंध संभ्रम संपला. कासेगाव गटातील राजकीय संभ्रमाला अखेर पूर्णविराम मिळालेला आहे. भगीरथ भालके यांच्यासोबत एकत्र असल्याचे चित्र असतानाही आमदार अभिजित पाटील हे थेट भालके विरोधी गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वर्षा भोसले यांच्या प्रचाराला उपस्थित राहिले. या घडामोडींमुळे कासेगाव गटातील आणि सरकोली गणातील राजकीय समीकरणे स्पष्ट झालेली असून निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रांजणी येथील झालेल्या प्रचार सभेत जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आणि आमदार अभिजित पाटील हे एकाच मंचावर दिसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकजूट ठळकपणे समोर आली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना या उपस्थितीने पूर्णविराम मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. या एकत्रित शक्तीमुळे उमेदवार वर्षा भोसले यांच्या प्रचाराला मोठं बळ मिळालेलं असून कासेगाव गटातील आणि सरकोली गणातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करत मैदानात आघाडी घेतल्याचे संकेत या सभेतून मिळालेले आहेत. कासेगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांची मोठी संघटनात्मक ताकद ही निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचं चित्र आहे. गावोगावी असलेले मजबूत संपर्क, कार्यकर्त्यांची फळी आणि थेट मतदारांपर्यंत पोहोचलेले नेतृत्व यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला स्पष्ट मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या सभेमुळे वर्षा भोसले या केवळ पक्षाच्या उमेदवार न राहता संपूर्ण राष्ट्रवादी नेतृत्वाच्या अधिकृत आणि एकसंध उमेदवार असल्याचा ठाम संदेश मतदारांपर्यंत पोहोचला आहे. याचा थेट परिणाम संभ्रमात असलेल्या मतदारांवर होऊन त्यांचा कल वर्षा भोसले यांच्या बाजूने वळण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्या मजबूत संघटनात्मक नेटवर्कचा लाभ वर्षा भोसले यांच्या प्रचाराला मिळणार असून गावोगावी प्रचार यंत्रणा अधिक सक्रिय होते आहे. कार्यकर्त्यांमध्ये असलेले नवचैतन्य, घराघरात पोहोचणारा प्रचार आणि नेत्यांचा थेट सहभाग यामुळे मताधिक्य वाढवणारा प्रचाराचा वेग निर्माण झाला आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर झालेली ही पहिली मोठी सभा असल्याने निर्माण झालेला भावनिक वातावरणाचा फायदा देखील वर्षा भोसले यांच्या प्रचाराला मिळताना दिसतो आहे. सहानुभूती, एकजूट आणि निर्धार या 3 घटकांमुळे वर्षा भोसले यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली असून कासेगाव गटातील निवडणूक लढत त्यांच्या बाजूने झुकताना दिसते आहे. वसंत नाना देशमुख यांच्या सक्रिय भूमिकेमुळे प्रचारात गती आलेली असून पारंपरिक मतदारांसह नव्या मतदारांचा विश्वास पक्षाच्या बाजूने वळताना दिसतो आहे आणि याचा थेट फायदा उमेदवाराच्या मताधिक्यावर होत असल्याची चर्चा रंगली आहे. राजकीय जाणकारांच्या मते कासेगाव गटातील संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वाचा प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मजबूत असून अंतिम निकालात मोठे मताधिक्य नोंदवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतलेली ही पहिलीच जाहीर सभा ठरली. कासेगाव गटात पार पडलेल्या या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे. या सभेमध्ये पक्षाची पुढील दिशा, संघटनात्मक बळ आणि कार्यकर्त्यांना दिलेला भावनिक आधार यामुळे वातावरण गंभीर पण निर्धारपूर्ण दिसून आले. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीवर पक्ष अधिक मजबूतपणे उभा राहील असा ठाम संदेश प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या पहिल्या सभेतून दिला आहे. या सभेला जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, आमदार अभिजित पाटील यांची उपस्थिती लाभल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकजूट ठळकपणे समोर आली आहे. या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. या सभेला आमदार अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, अनिल सावंत असे प्रमुख नेते सहभागी झाले होते.